हॅलो अँड वेलकम स्टुडंट्स. आपल्या या इन्फो फिजिक्स चॅनलच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण चॅप्टर नंबर 2 मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स याला सुरुवात करणार आहोत. चला तर पाहूया. सुरुवातीला आपण या चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे ते समजून घेणार आहोत. तुमच्यासमोर स्क्रीनवर एक चार्ट दिसत असेल. या चार्टच्या माध्यमातून आपण आपल्याला या चॅप्टरमध्ये एकूण काय काय शिकायचं आहे त्याची माहिती करून घेऊयात. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स याच्या नावाप्रमाणेच आपण फ्लुइड्स म्हणजे प्रवाही पदार्थ यांच्या काही गुणधर्मांची म्हणजे प्रॉपर्टीची माहिती करून घेणार आहोत. मग अर्थातच आपल्या चॅप्टरच्या सुरुवातीचं आर्टिकल असणारे फ्लुइड्स म्हणजे काय याची आपण माहिती करून घेणार आहोत. आणि हा चॅप्टर 2 भागामध्ये विभागला गेलेला आहे. सुरुवातीच्या भागामध्ये आपण फ्लुइड्स ॲट रेस्ट म्हणजे एका जागी स्थिर असलेल्या फ्लुइडची माहिती करून घेणार आहोत. अशा फ्लुइड्सला हायड्रोस्टॅटिक फ्लुइड्स असं म्हटलं जातं. आणि त्यानंतरच्या भागामध्ये आपण फ्लुइड्स इन मोशन गतीमध्ये असलेल्या फ्लुइडची माहिती करून घेणार आहोत. दॅट इज नोन ॲज दी डायनॅमिक फ्लुइड्स. फ्लुइड्स ॲट रेस्ट याच्यामध्ये परत आपण सुरुवात प्रेशर म्हणजे फ्लुइडचं प्रेशर याची माहिती करून घेणार आहोत. याच्यामध्येच मग आपल्याला या फ्लुइडच्या संदर्भात किंवा फ्लुइडच्या प्रेशरच्या संदर्भात पास्कल नावाच्या सायंटिस्टनं सांगितलेला नियम, त्यानंतर त्या नियमाची काही ॲप्लिकेशन्स आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर आपण सरफेस टेन्शन या फ्लुइडच्या एका गुणधर्माची माहिती करून घेणार आहोत. प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड सरफेस टेन्शन. मग या सरफेस टेन्शनची माहिती करून घेण्यासाठी आपण सुरुवातीला या सरफेस टेन्शनची माहिती मॉलिक्युलर थिअरीच्या आधारे करून घेणार आहोत. मॉलिक्युलच्या बेसवर सरफेस टेन्शन कसं निर्माण होतं, का निर्माण होतं याची आपण माहिती करून घेणार आहोत. त्याच्यापुढं आपण सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी या दोघांच्या मधला संबंध पाहणार आहोत. इथंच आपण सरफेस एनर्जी म्हणजे काय, सरफेस टेन्शन म्हणजे काय ते डिफाईन करणार आहोत. त्यानंतर त्या दोघांच्या मधलं रिलेशन आपण फाइंड आउट करणार आहोत. प्लस आपण सरफेस टेन्शनसाठी कुठलं युनिट वापरलं जातं, त्याची डायमेन्शन्स काय आहेत हे देखील माहिती करून घेणार आहोत. त्याच्या पुढच्या आर्टिकलमध्ये आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय, अँगल ऑफ कॉन्टॅक्टचे वेगवेगळे प्रकार आणि त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत. त्याच्या पुढं आपण शेप ऑफ मॉलिक्युलचे वेगवेगळे आकार का तयार होतात, कसे तयार होतात याची माहिती करून घेणार आहोत. पुढं आपण इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी ऑन सरफेस टेन्शन ऑर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट या फ्लुइड्समध्ये अशुद्धी म्हणजे इम्प्युरिटी मिक्स झाल्यानंतर त्याचा सरफेस टेन्शनवर काय परिणाम होतो त्याची माहिती आपल्याला इथं करून घ्यायची. त्याच्या पुढच्या आर्टिकलमध्ये आपण एक्सेस प्रेशर म्हणजे अतिरिक्त दाबाचा फ्लुइड्सवर काय परिणाम होतो आणि एक्सेस प्रेशरमुळे काय घटना घडते याची माहिती करून घेणार आहोत. नेक्स्ट आर्टिकलमध्ये आपण ड्रॉप अँड बबल्स या फ्लुइडचे ड्रॉप म्हणजे थेंब आणि बबल्स म्हणजे बुडबुडे हे कसे निर्माण होतात, त्याच्यामध्ये प्रेशर किती असतं याची माहिती करून घेणार आहोत. नेक्स्ट आर्टिकल आपलं असणार आहे कॅपिलरी ॲक्शन किंवा त्यालाच कॅपिलॅरिटी असं देखील म्हटलं जातं. तर या सरफेस टेन्शनशी संबंधित या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला या पहिल्या भागामध्ये करून घ्यायची फ्लुइड ॲट रेस्टमध्ये. त्यानंतर आपण फ्लुइड इन मोशन म्हणजे डायनॅमिक फ्लुइड्सची माहिती करून घेणार आहोत या चॅप्टरच्या उर्वरित भागामध्ये. इन दिस फर्स्ट आर्टिकल इज क्रिटिकल व्हेलॉसिटी अँड रेनॉल्ड्स नंबर. नावाप्रमाणेच फ्लुइड्स इन मोशन म्हणजे मोशनमध्ये असलेल्या फ्लुइडची आपण इथं माहिती करून घेतो आहे. मग जर फ्लुइड मोशनमध्ये असेल तर इट मस्ट पजेस व्हेलॉसिटी. मग या फ्लुइड्सची किंवा डायनॅमिक फ्लुइडची क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय आणि प्रत्येक फ्लुइडसाठी एक कॉन्स्टंट निर्माण होतो ज्याला रेनॉल्ड्स नंबर म्हटलं जातं, तर त्याची आपण माहिती करून घेणार आहोत. त्याच्या नेक्स्ट आर्टिकलमध्ये आपण स्टोक्स नावाच्या सायंटिस्टनं या
डायनॅमिक फ्लुइडच्या बाबतीत जो नियम सांगितला ज्याला स्टोक्स लॉ म्हटलं जातं त्याची माहिती करून घेणार आहोत. त्याच्या पुढच्या आर्टिकलमध्ये आपण इक्वेशन ऑफ कंटिन्युटी नावाचं एक आर्टिकल पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण एक इक्वेशनची माहिती पाहणार आहोत जे मोशनमध्ये असलेल्या फ्लुइड्स म्हणजे डायनॅमिक फ्लुइड्सला लागू पडतं. आणि या चॅप्टरच्या शेवटच्या भागामध्ये आपण बर्नॉलीज इक्वेशन, बर्नॉली नावाच्या सायंटिस्टनं या डायनॅमिक फ्लुइडच्या बाबतीत सांगितलेलं एक इक्वेशन आपण पाहणार आहोत. तर या पद्धतीनं आपण या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स या चॅप्टरमध्ये या आर्टिकलचा अभ्यास करणार आहोत. या चॅप्टरचा स्टडी झाल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस याची रिव्हिजन बोर्डाच्या एक्झामच्या वेळेस तुम्हाला याची ज्यावेळेस रिव्हिजन करायची असते त्यावेळेस या चार्टचा तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो. हवा असल्यास तुम्ही या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता ज्याचा उपयोग तुम्हाला पुढील अभ्यासासाठी खूप होऊ शकतो, खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. चला तर आपण आजच्या या चॅप्टरला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण फ्लुइड्स म्हणजे प्रवाही पदार्थांची माहिती करून घेणार आहोत. फ्लुइडची डेफिनेशन अशी सांगितली जाते, एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज अ फ्लुइड. कोणताही पदार्थ ज्याचं वहन होऊ शकतं त्याला फ्लुइड असं म्हटलं जातं. अतिशय सोपी आणि सरळ व्याख्या आहे. एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज अ फ्लुइड. ज्या पदार्थांचं वहन होऊ शकतं अशा पदार्थांना फ्लुइड्स असं म्हटलं जातं. आता वहन होणाऱ्या पदार्थांमध्ये काय काय येतं? उदाहरणार्थ पाणी, वॉटर. आपण एखाद्या पृष्ठभागावर इन्क्लाइन पृष्ठभागावर जर पाणी ओतलं तर ते उंच भागाकडनं सखल भागाकडं वाहत जातं, म्हणजे ते प्रवाही असतं किंवा फ्लो होतं. दॅट मीन्स वॉटर इज अ फ्लुइड. आता याच पद्धतीनं जमिनीच्या पृष्ठभागावरनं वारा इकडं तिकडं वाहतो. वारा म्हणजे काय असतं तर हवा असते, म्हणजे हवेचं वहन होतं. हवा एका ठिकाणानं दुसऱ्या ठिकाणी प्रेशर डिफरन्समुळे फ्लो होते. दॅट मीन्स एअर इज ऑल्सो फ्लुइड, बट एअर कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ गॅसेस. हवा म्हणजे गॅसचं मिक्सचर आहे. याचाच अर्थ ज्या गॅसेसपासून हवा तयार होते ते गॅसेस देखील फ्लुइड्स असतात. तर व्यवहारामध्ये आपण जनरली लिक्विड्सला फ्लुइड्स समजतो, पण याच्या जोडीला गॅसेस देखील हे फ्लुइड असतात, म्हणजे त्यांचं वहन होऊ शकतं. दे कॅन फ्लो, म्हणजे त्यांचं वहन होऊ शकतं. फ्लुइड इज अ फेज ऑफ मॅटर दॅट इन्क्लूड्स लिक्विड्स, गॅसेस अँड प्लाझ्माज. आपण आत्ता पाहिल्याप्रमाणे लिक्विड आणि गॅसेस हे फ्लुइड्स आहेतच आहेत. याच्याच जोडीला पदार्थांची अजून एक अवस्था असते ज्याला प्लाझ्मा असं म्हटलं जातं. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये डू यू नो या सेक्शनमध्ये तुम्हाला प्लाझ्माची माहिती दिलेली आहे. काय लिहिलेलं आहे? प्लाझ्मा इज वन ऑफ द 4 फंडामेंटल स्टेट्स ऑफ मॅटर. इट कन्सिस्ट ऑफ अ गॅस ऑफ आयन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स अँड न्यूट्रल ॲटम्स. पदार्थाच्या आपण 3 अवस्था मानतो, सॉलिड, लिक्विड आणि गॅस, जे व्यवहारामध्ये आपल्याला माहीत असतात. आता याच्यात जोडीला पदार्थाची म्हणजे मॅटरची अजून एक 4थी स्टेट आहे ज्याला प्लाझ्मा असं म्हटलं जातं. तर हा प्लाझ्मा कशाचा बनलेला असतो? इट कन्सिस्ट ऑफ अ गॅस ऑफ आयन्स. आयन्सपासून तयार झालेला गॅस, त्यानंतर त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रल ॲटम्स मोडतात. तर अशा पदार्थांच्या 4 अवस्था आहेत, सॉलिड, लिक्विड, गॅस अँड प्लाझ्मा. ही त्याची 4थी अवस्था. तर प्लाझ्मा हे सुद्धा फ्लुइड्स असतात, त्यांचं देखील वहन होऊ शकतं. म्हणजे फ्लुइड या कॅटेगरीमध्ये आपल्याला आता 3 मॅटर्स समाविष्ट झालेले दिसून येतील, लिक्विड्स, गॅसेस अँड प्लाझ्माज. नेक्स्ट, आयडियल फ्लुइड. आपण इथे एक कॉन्सेप्ट मांडणार आहोत ज्याला आयडियल फ्लुइड म्हटलं जातं. हे जे फ्लुइड असतात त्याचे वेगवेगळे गुणधर्म असतात, पण आपण असं एक फ्लुइड मानणार आहोत जे आयडियल आहे. आयडियल इन द सेन्स त्याला या स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे 4 गोष्टी लागू पडतात. त्याला आयडियल फ्लुइड असं म्हटलं जातं. अँड आयडियल फ्लुइड हॅज फॉलोइंग प्रॉपर्टीज. या खालील 4 प्रॉपर्टी ज्याच्या अंगी असतील त्याला आपण आयडियल फ्लुइड म्हणणार आहोत. किंवा आपण असं गृहीत धरणार आहोत की आयडियल फ्लुइड जे आहे त्याच्या अंगी हे 4 गुणधर्म असणारच. पहिला, फर्स्ट प्रॉपर्टी, इट इज इनकॉम्प्रेसिएबल. आयडियल फ्लुइड हे इनकॉम्प्रेसिएबल असतं.
दॅट मीन्स इट्स डेन्सिटी इज कॉन्स्टंट. तर इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणजे काय? तर ज्या पदार्थाची किंवा ज्या फ्लुइडची घनता म्हणजे डेन्सिटी ही कॉन्स्टंट असते त्याला इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड असं म्हटलं जातं. दॅट इज द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ आयडियल फ्लुइड. सेकंड, इट्स फ्लो इज irrotational. Its flow is smooth. There are no turbulences in the flow. आता एखादा आयडियल फ्लुइड असेल तर ते इररोटेशनल असतं. म्हणजेच काय असतं? तर ते एकदम सुपिरियर पद्धतीनं स्मूथ पद्धतीनं वाहत असतं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची खळबळ निर्माण होत नाही किंवा ते अगदी व्यवस्थित सावकाश संतपणे वाहतं. तर आयडियल फ्लुइड हे इररोटेशनल असतात. त्याच्यानंतर तिसरं, इट इज नॉन विस्कस. तर नॉन विस्कस शब्दाचा अर्थ किंवा नॉन विस्कस पदार्थ किंवा विस्कस पदार्थ म्हणजे काय ते आपण या चॅप्टरमध्ये पुढं नंतर पाहणार आहोत. देर इज नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लो. दॅट इज द फ्लुइड हॅज नो विस्कॉसिटी. तर हे जे आयडियल फ्लुइड्स आहेत ते वाहत असताना त्यांच्या अंगी विस्कॉसिटी नसते किंवा त्यांच्या डिफरंट लेयर्समध्ये कुठल्याही प्रकारचं घर्षण घडत नाही किंवा इंटरनल फ्रिक्शन घडत नाही असं आपण गृहीत धरायचं. अँड द फोर्थ प्रॉपर्टी ऑफ आयडियल फ्लुइड इज इट्स फ्लो इज स्टेडी. इट्स velocity at each point is constant in a time. हे जे आयडियल फ्लुइड्स असतात ते वाहत असताना कुठल्याही पोझिशनला कुठल्याही इन्स्टंटला आपण जर त्याची व्हिलॉसिटी मोजली तर ती कॉन्स्टंट भरते असं मानलं जातं. दॅट इज द फोर्थ प्रॉपर्टी. इट्स फ्लो इज स्टेडी. सपोज दॅट आपण एका पाईपमधनं पाण्याचा प्रवाह पाठवतो असं गृहीत धरा. वॉटर इज अ फ्लुइड. आता हे पाईपमधनं वाहणारं पाणी जर अगदी एकसारख्या वेगानं वाहत असेल तर कुठल्याही पोझिशनला त्या पाईपमध्ये कुठल्याही पोझिशनला जर आपण पाण्याचा वेग मोजला तर तो एकसारखा भरतो. तर याला स्टेडी फ्लो असं म्हटलं जातं. तर या 4 प्रॉपर्टीज आयडियल फ्लुइडच्या बाबतीत दिसून येतात किंवा मानल्या जातात. आपण परत एकदा रिपीट करूया. प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड्स. फर्स्ट, इट इज इनकॉम्प्रेसिबल. सेकंड, इट्स फ्लो इज irrotational. थर्ड, it is non-viscous. and fourth one, its flow is steady. Ideal fluidचा फ्लो हा स्टेडी असतो. Those are the 4 properties of ideal fluid. Next article, difference between a solid and a fluid. या आर्टिकलमध्ये आपण सॉलिड्स म्हणजे घनरूप पदार्थ आणि फ्लुइड्समध्ये काय काय मोडतं आहे? सॉलिड शिवाय राहिलेल्या 3 पदार्थाच्या अवस्था म्हणजे लिक्विड, गॅस आणि प्लाझ्मा. या तिन्ही अवस्थांना किंवा तिन्ही अवस्थेमध्ये असलेल्या पदार्थांना फ्लुइड्स असं म्हटलं जातं किंवा ते वाहू शकतात म्हणून त्यांना फ्लुइड्स असं म्हणतात. तर आपण सॉलिड आणि फ्लुइड्समधला फरक पाहणार आहोत. सॉलिड कॅन बी सब्जेक्टेड टू अ शिअर स्ट्रेस, ज्याला टँजेन्शियल स्ट्रेस असं देखील म्हटलं जातं. तुम्ही इयत्ता 11वीमध्ये स्ट्रेस आणि स्ट्रेन नावाच्या क्वांटिटी शिकलेला आहात. आपण ज्यावेळेस एखाद्या पदार्थावर फोर्स लावतो तर फोर्स पर युनिट एरिया त्याला आपण स्ट्रेस असं म्हटलं जातं. फिगर 2.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी एक सॉलिड म्हणजे घनरूप पदार्थाचा एक ठोकळा आहे. स्पंजसारख्या एखाद्या वस्तूचा ठोकळा आहे असं आपण इमॅजिन करूया. आणि या स्पंजसारख्या ठोकळ्याला या ठिकाणी या ॲरोच्या डिरेक्शनमध्ये म्हणजे इथं या वरच्या पृष्ठभागाला पॅरलल असा फोर्स लावलेला आहे. हा फोर्स लावताना या डी पॉईंटपाशी लावलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून हा सॉलिड किंवा हा सॉलिड सबस्टन्स इनक्लाइन झालेला आहे, तिरका झालेला आहे. या ठिकाणी त्याचा शेप बदललेला आहे. तर या शेपमध्ये बदल होताना जो स्ट्रेस निर्माण होतो त्याला शिअर स्ट्रेस किंवा टँजेन्शियल स्ट्रेस असं म्हटलं जातं. याच पद्धतीनं फिगर नंबर 2.2 याच्यामध्ये नॉर्मल स्ट्रेस दाखवलेला आहे. आता नॉर्मल स्ट्रेसमध्ये सुद्धा 2 प्रकार असतात, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आणि टेन्साईल स्ट्रेस. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसमध्ये एखादा सॉलिड जर आपण सर्व दिशांनी एकसारखा फोर्स लावून प्रेस केला तर तो त्याच्या दबले जाण्याला म्हणजे कॉम्प्रेशनला विरोध करतो. तरी देखील आपण इथं फोर्स लावतोय तर याला कॉम्प्रेसिव्ह फोर्स किंवा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असं म्हटलं जातं.
आणि अजून एक प्रकारचा स्ट्रेस आपल्याला सॉलिड्समध्ये निर्माण करता येतो, ज्याला टेन्साईल स्ट्रेस असं म्हटलं जातं. आपण हाच सॉलिड जर सर्व दिशाने एकसारखा ओढला, त्याला प्रेशर लावून ओढलं, तर या सॉलिड्समध्ये परत एकदा स्ट्रेस निर्माण करता येतो, याला टेन्साईल स्ट्रेस असं म्हटलं जातं. तर सॉलिड्समध्ये आपल्याला या प्रकारे शिअर स्ट्रेस म्हणजे टँजेन्शियल स्ट्रेस, नॉर्मल स्ट्रेस, त्याच्यामध्ये कॉम्प्रेहेन्सिव्ह आणि टेन्साईल स्ट्रेस निर्माण करता येतात. तर सॉलिडला हे डेफिनाईट शेप आणि साईज असल्यामुळे हे घडू शकतं किंवा त्याच्यामध्ये या प्रकारचे स्ट्रेस आपल्याला निर्माण करता येतात. मात्र लिक्विड्समध्ये आपल्याला असं करता येऊ शकत नाही. लिक्विड्स म्हणण्यापेक्षा फ्लुइड्समध्ये आपण असं करू शकत नाही. आयडियल फ्लुइड कॅन बी ओनली बी सब्जेक्टेड टू नॉर्मल कॉम्प्रेहेन्सिव्ह स्ट्रेस कॉल्ड प्रेशर. तर आपण या आयडियल फ्लुइड्सला फक्त आणि फक्त कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस लावू शकतो. या ठिकाणी आपल्याला शिअर स्ट्रेस लावता येणार नाही किंवा तो लावू शकत नाही. इथं फिगर 2.4 दाखवल्याप्रमाणे या भांड्यामध्ये आपण एक फ्लुइड घेतलेलं आहे. फ्लुइड म्हणजे एखादं लिक्विड आहे असे इमॅजिन करूया. आता हे जे लिक्विड असतं किंवा हे जे फ्लुइड असतं ते आपलं प्रेशर या भांड्याच्या वॉलवर निर्माण करते, म्हणजे वॉल ऑफ द कंटेनरवर निर्माण करते. हा पृष्ठभाग व्हर्टिकल म्हणजे उभा आहे. हाच पृष्ठभाग या खालच्या फिगरमध्ये आपण असा 3 डायमेन्शनमध्ये दाखवलेला आहे. तर हा जो पृष्ठभाग आहे त्याच्यावर हा फोर्स निर्माण होतो आहे. हा नॉर्मली तयार झालेला फोर्स, हा जो नॉर्मली काटकोनामध्ये निर्माण झालेला फोर्स, हा या ठिकाणी प्रेशर निर्माण करत असतो. आता याच पद्धतीनं या लिक्विडच्या तळाच्या पृष्ठभागामध्ये देखील वरून खालच्या दिशेनं फोर्स निर्माण होते. तर या खालील पृष्ठभागाला, ज्याला हॉरिझॉन्टल सरफेस असं म्हटलं जातं, तर या हॉरिझॉन्टल सरफेसवर देखील हा नॉर्मली फोर्स निर्माण होते. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की आपण इथं कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस फक्त अप्लाय करू शकतो किंवा निर्माण करू शकतो लिक्विड्समध्ये. त्याच्यामध्ये शिअर स्ट्रेस आपल्याला निर्माण करता येत नाही. आणि याला कारण काय आहे, तर या लिक्विड्सला किंवा फ्लुइड्सला डेफिनाईट शेप आणि साईज नसतो. आपण ज्या कंटेनरमध्ये त्यांना घेऊ त्या आकारामध्ये ते स्वतःला स्थापन करतात आणि त्यामुळं आपल्याला फक्त सब्जेक्टेड टू नॉर्मल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, म्हणजे आपण त्यांना फक्त कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस लावू शकतो, म्हणजेच परपॅन्डिक्युलर डिरेक्शनमध्ये फोर्स लावू शकतो. आणि परपॅन्डिक्युलर डिरेक्शनमध्ये लावलेल्या फोर्सलाच आपण प्रेशर म्हणतो, म्हणजे आपण त्याच्यामध्ये प्रेशर निर्माण करतो किंवा प्रेशर निर्माण होत असतं असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर आपण प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स पाहणार आहोत. मगाशी आपण आयडियल फ्लुइड म्हणत होतो, आता आपण फक्त फ्लुइड शब्द वापरतो. याचा अर्थ हे फ्लुइड आयडियलच असेल असं नाही. ऑर्डिनरी फ्लुइड्स ज्यांना लागू पडणाऱ्या ह्या प्रॉपर्टीज आहेत. देर आर 3 प्रॉपर्टीज. फर्स्ट, दे डू नॉट अपोजेस डिफॉर्मेशन, दे गेट परमनंटली डिफॉर्म. याचा अर्थ काय होतोय? डिफॉर्मेशन म्हणजे एक्सटर्नल फोर्स लावून एखाद्या वस्तूच्या आकारामध्ये बदल करणं, त्याला डिफॉर्मेशन असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस आपण सॉलिडमध्ये डिफॉर्मेशन घडवायचा प्रयत्न करतो त्यावेळेस सॉलिड्स त्याला अपोजिशन करत असतात. पण लिक्विडमध्ये असा प्रकार घडत नाही. आपण या कंटेनरमध्ये घेतलेल्या लिक्विडवर किंवा फ्लुइडवर जर फोर्स अप्लाय केला तर त्याचा शेप बदलला जातो किंवा साईज बदलला जातो, म्हणजे डिफॉर्मेशन घडतं. तर ते लिक्विड या डिफॉर्मेशनला विरोध करत नाही. दे डू नॉट अपोजेस डिफॉर्मेशन. सेकंड प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड, दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो. आपण फ्लुइडची डेफिनेशनच केलेली आहे. द सबस्टन्सेस दॅट कॅन फ्लो आर कॉल्ड ॲज द फ्लुइड्स. तर ही त्याची प्रॉपर्टी आहे. कुठलंही फ्लुइड घेतलं आपण तर इट हॅज अ ॲबिलिटी टू फ्लो. द फ्लुइड्स हॅव ॲबिलिटी टू फ्लो, त्यांचं वहन होऊ शकतं, ते वाहू शकतात. अँड थर्ड प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड, दे हॅव ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ द कंटेनर. आता या ठिकाणी आपण 2 वेगवेगळ्या आकाराचे कंटेनर दाखवलेत. हा एक स्क्वेअर कंटेनर आहे असं गृहीत धरूया आपण, आणि हा एक सिलेंड्रिकल कंटेनर आहे. या स्क्वेअर कंटेनरमध्ये एक लिक्विड घेतलेले आहे जे फ्लुइड आहे. आपण या स्क्वेअर कंटेनरमध्ये जर लिक्विड ओतलं तर त्याला त्या कंटेनरचा शेप प्राप्त होतो. आणि हेच लिक्विड जर आपण या
सिलेंड्रिकल कंटेनरमध्ये ओतलं तर त्याला सिलेंड्रिकल शेप निर्माण होतो किंवा त्याला त्या पद्धतीचा आकार निर्माण होतो. म्हणजे याचा अर्थ ह्या फ्लुइड्सला कुठल्याही प्रकारचा परमनंट असा शेप किंवा साईज नाही आहे. तर ते काय करतात, आपण त्यांना ज्या कंटेनरमध्ये साठवू त्या कंटेनरमध्ये किंवा त्या कंटेनरसारखा आकार धारण करतात. तर ही त्यांची तिसरी प्रॉपर्टी, दे हॅव ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ द कंटेनर. तर ह्या प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आहेत. परत एकदा मी रिपीट करतो, प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. फर्स्ट, दे डू नॉट अपोजेस डिफॉर्मेशन, दे गेट परमनंटली डिफॉर्म. म्हणजे ते डिफॉर्मेशन किंवा त्यांच्या आकारामध्ये बदल होण्याला विरोध करत नाहीत आणि त्यांच्यामध्ये झालेला बदल हा कायमस्वरूपी असतो. सेकंड, दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो, त्यांचं वहन होऊ शकतं. अँड थर्ड, दे हॅव ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ द कंटेनर. ज्या भांड्यामध्ये आपण हे फ्लुइड साठवू त्या भांड्याचा आकार घेण्याची क्षमता किंवा त्याप्रमाणे स्वतःला ढाळण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. इथून पुढच्या भागामध्ये आपण आता फ्लुइड ॲट रेस्ट म्हणजे एका जागी थांबलेले किंवा स्थिर असलेल्या फ्लुइडचा अभ्यास करणार आहोत. द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट इज कॉल्ड ॲज दी हायड्रोस्टॅटिक्स. फिजिक्सची एक शाखा आहे ज्याला हायड्रोस्टॅटिक्स असं म्हटलं जातं. तर ह्या ब्रँचमध्ये काय केलं जातं, प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट याचा अभ्यास केला जातो. फिजिक्सच्या ज्या शाखेमध्ये रेस्ट पोझिशनमध्ये असलेल्या फ्लुइडचा अभ्यास केला जातो त्याला म्हटलं जातं हायड्रोस्टॅटिक्स. द हायड्रोस्टॅटिक इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स ॲट रेस्ट. आपण सुरुवातीलाच सांगितलेलं आहे, या चॅप्टरचे आपण 2 भाग करणार आहोत. फ्लुइड्स ॲट रेस्ट हा पहिला पार्ट असणार आहे आणि फ्लुइड्स आर इन मोशन डायनॅमिक फ्लुइड्स हा दुसरा पार्ट असणार आहे. तर या पहिल्या भागाला आपण सुरुवात करतोय, फ्लुइड ॲट रेस्ट. आत्तापर्यंत आपण फ्लुइड्स म्हणजे काय, फ्लुइड्सचे प्रकार, त्यानंतर फ्लुइड्समध्ये कुठल्या प्रकारचा स्ट्रेस निर्माण होतो, आयडियल फ्लुइड म्हणजे काय, फ्लुइडच्या प्रॉपर्टीज हे पाहिलं. आता आपण ॲट रेस्ट पोझिशन म्हणजे एका जागी स्थिर असलेल्या फ्लुइडचा अभ्यास करणार आहोत आणि या अभ्यास करणाऱ्या शाखेला हायड्रोस्टॅटिक्स असं म्हटलं जातं. सर्वप्रथम आपण फ्लुइडचं प्रेशर म्हणजे काय किंवा प्रेशर ऑफ फ्लुइड कसं निर्माण होतं ते पाहणार आहोत. द नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय अ फ्लुइड ॲट रेस्ट पर युनिट सरफेस एरिया ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉल्ड द प्रेशर ऑफ द फ्लुइड. एखाद्या फ्लुइडला प्रेशर म्हणजे दाब आहे असं म्हटलं तर त्यावेळेस नक्की काय होत असतं, तर त्या फ्लुइडकडनं युनिट सरफेस एरियावर निर्माण केलेल्या फोर्सला आपण त्या फ्लुइडचं प्रेशर असं म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल, या कंटेनरमध्ये एक फ्लुइड आहे, एक लिक्विड आहे. या फ्लुइडला जे वजन असतं त्याचा दाब ते या कंटेनरच्या वॉलवर म्हणजे त्या भांड्यावर निर्माण करत असतं. मग या कंटेनरच्या युनिट एरियामध्ये कुठल्याही युनिट एरियामध्ये नॉर्मली म्हणजे परपेंडिक्युलर डिरेक्शनमध्ये निर्माण झालेल्या फोर्सला प्रेशर असं म्हटलं जातं, प्रेशर ऑफ द फ्लुइड. सो द प्रेशर ऑफ द फ्लुइड इज नथिंग बट द नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय द फ्लुइड ॲट रेस्ट पर युनिट सरफेस एरिया. कुठल्याही स्थिर अवस्थेमध्ये असलेल्या फ्लुइडनं युनिट एरियामध्ये नॉर्मली निर्माण केलेल्या फोर्सला प्रेशर असं म्हटलं जातं. हा प्रेशरचा जनरल फॉर्म्युला आहे. प्रेशर P इज इक्वल टू F/A. प्रेशर इज डिफाईन ॲज द फोर्स पर युनिट एरिया, रादर फोर्स नॉर्मल फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड ॲज द प्रेशर ऑफ द फ्लुइड. तुम्हाला सर्वांना एका गोष्टीचं कुतूहल लागून राहिलं असेल, आपण या भांड्याच्या शेजारी ह्या वस्तू दाखवल्यात ह्या नक्की काय आहेत. तर या ठिकाणी आपण एक लाकडी ठोकळा दाखवलेला आहे आणि या लाकडी ठोकळ्यावर हे 2 खिळे ठेवलेले आहेत, नेल्स. याच्यामध्ये हा जो पहिला नेल आहे त्याचा खालचा पृष्ठभाग एकदम सपाट आहे आणि दुसऱ्या नेलचा खालचा पृष्ठभाग हा टोकदार किंवा अणकुचीदार दाखवलेला आहे. आता याचा रेफरन्स काय आहे, आपण समजा एका हातोडीच्या साह्यानं हे 2 खिळे या लाकडामध्ये ठोकायचा प्रयत्न केला. दोघांवर एकसारख्याच आकाराच्या हातोडीनं एकसारखाच फोर्स आपण ॲप्लाय केला. तर या दोन्ही खिळ्यामध्ये हा जो खिळा आहे त्याचा पृष्ठभाग सपाट असल्यामुळं तो लाकडामध्ये लवकर ठोकला जाणार नाही. मात्र हा दुसरा खिळा जो अणकुचीदार किंवा टोकदार आहे त्याच्यावर हातोडीचा आघात केल्यानंतर मात्र तो लाकडामध्ये शिरण्याची शक्यता वाढते. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये कॅन यू टेल नावाचा एक प्रकार आहे.
याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात. तर त्याच्यामध्ये वाय डज अ नाईफ हॅव अ शार्प एज अँड अ निडल हॅज अ शार्प टिप, असा एक प्रश्न विचारला गेला आहे. नाईफ म्हणजे चाकू, चाकू किंवा सुरी हे धारदार का असतात आणि निडल म्हणजे सुई ही टोकदार का असते किंवा तिचं टोक टोकदार का असतं. तर या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळेल. आपण प्रेशर डिफाईन करताना फोर्स पर युनिट एरिया असं म्हणतो. आपण दोन्ही खेळांवर फोर्स लावणार आहोत. हातोडीनं त्याच्यावर आघात केला की फोर्स लावला जातो. या ठिकाणी लावलेला पहिल्या खेळावर लावलेला फोर्स एवढ्या एरियामध्ये लागला जातो, फोर्स पर युनिट एरिया. आणि दुसऱ्या खेळामध्ये काय होणार आहे, तेवढाच फोर्स लावतोय आपण, पण इथं एरिया अगदी टोकदार अशी वस्तू आहे, म्हणजे अगदी कमी एरियामध्ये तो लावला जाणार आहे. अर्थातच या फॉर्म्युल्यानुसार काय होणार आहे, ज्याचा एरिया जास्त असेल हा एरिया जास्त आहे, एरिया वाढला की प्रेशर कमी होणार आहे आणि एरिया कमी झाला की प्रेशर वाढणार आहे. म्हणजे या 2 नंबरच्या खेळामध्ये जास्त प्रेशर निर्माण होईल. आपण जरी आघात समान केला, हातोडीनं दोन्हीवर आघात समान केला तरी या खेळाच्या या टोकावर खूप जास्त प्रेशर निर्माण होईल. या दोन्ही खेळांमध्ये या पहिल्या खेळावर केलेल्या आघाताचं विभागणी या एरियामध्ये होणार आहे आणि दुसऱ्या खेळामध्ये मात्र कमी एरियामध्ये ती होणार आहे आणि त्यामुळं इथं कमी प्रेशर निर्माण होईल आणि इथं जास्त प्रेशर निर्माण होईल. रिमेंबर दॅट वी आर अप्लाइंग द सेम फोर्स. इथं सारखाच फोर्स लावतो आहे, पण या एरियामधल्या फरकामुळं मात्र प्रेशर इथं जास्त निर्माण होतं आहे. हा जो एरिया आहे तो इथं जास्त आहे आणि इथं कमी आहे. एरिया कमी झाला की हा रेशो वाढणार आहे, पर्यायानं प्रेशर वाढणार आहे. तर तुम्हाला नाईफ शार्प का असतात किंवा त्याच्या एजेस शार्प का असतात आणि निडल ही टोकदार का असते, या प्रश्नाचं उत्तर इथं मिळालेलं असेल. चला तर आता आपण पुढचं आर्टिकल पाहूया. आता या ठिकाणी आपण प्रेशरची व्याख्या करणार आहोत. प्रेशरची व्याख्या म्हणण्यापेक्षा आपण प्रेशरची व्याख्या ऑलरेडी केलेलीच आहे. तर या प्रेशर मोजण्यासाठी ज्या युनिट्सचा वापर केला जातो तर ती युनिट्स काय आहेत ते आपण इथं पाहणार आहोत. प्रेशरचा फॉर्म्युला आहे प्रेशर P इज इक्वल टू F/E. मग या फॉर्म्युल्यानुसार SI युनिट ऑफ प्रेशर येतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. फोर्स पर युनिट एरिया, फोर्ससाठी न्यूटन युनिट आहे आणि एरियाचं मीटर स्क्वेअर. सो SI युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. याच SI युनिटला म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअरला पास्कल असं देखील म्हटलं जातं. 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 पास्कल. शॉर्टमध्ये याला PA किंवा पा असं म्हटलं जातं. आयझॅक न्यूटनच्या नावावरनं फोर्ससाठी आपण न्यूटन नावाचं युनिट वापरतो. तसं ब्लेस पास्कल नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याच्या नावावरनं या प्रेशरच्या युनिटला पास्कल असं संबोधलं जातं. 1 न्यूटन मीटर स्क्वेअर इज 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 पास्कल. सो रिमेंबर दिस रिलेशन, 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 पास्कल. बोथ आर दी SI units of pressure. There are also other units used for measurement of pressure. Other common units of measuring pressure of a gas are bar and torr. प्रेशर मोजण्यासाठी अजून 2 युनिटचा वापर केला जातो. त्याच्यामधलं पहिलं युनिट आहे बार आणि दुसरं टॉर. जनरली गॅसेसमधलं प्रेशर मोजण्यासाठी या युनिटचा वापर केला जातो. 1 बार प्रेशर इज इक्वल टू 1 बार प्रेशर इज इक्वल टू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आपण प्रेशरचं SI युनिट लिहितो आहे 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर 1 बारचं प्रेशर म्हणजे 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतं. 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच 1 बार प्रेशर असं म्हटलं जातं. आणि काही ठिकाणी आपल्याला हाय प्रेशर मोजायचं असतं, त्या ठिकाणी अजून एक युनिट वापरलं जातं 1 हेक्टापास्कल, HPA, 1 हेक्टापास्कल. and 1 हेक्टापास्कल इज इक्वल टू 100 पास्कल. 100 पास्कल 100 पास्कल एवढं प्रेशर असेल तर त्याला 1 हेक्टापास्कल असं म्हटलं जातं. दॅट इज द अनदर युनिट फॉर मेजरमेंट ऑफ प्रेशर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे किंवा पास्कल हे SI युनिट ऑफ प्रेशर आहे. याच्यावरून तुम्ही याचं CGS युनिट तयार करू शकता, विच इज नथिंग बट डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. CGS unit of pressure is डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट, डायमेन्शन्स ऑफ प्रेशर. या प्रेशरची डायमेन्शन्स तुम्हाला माहीत हवीत. फॉर्म्युल्यानुसार प्रेशर म्हणजे फोर्स आणि एरियाचा रेशो आहे. मग तुम्ही फोर्स आणि एरियाच्या डायमेन्शनचा भागाकार घेतला की यू विल गेट दी डायमेन्शन्स ऑफ प्रेशर.
and those dimensions are L raised to -1, M raised to 1 and T raised to -2. Here remember one thing, pressure is a scalar quantity. Important note आहे पहा, pressure is a scalar quantity. आपण फॉर्म्युल्यानुसार प्रेशर म्हणजे फोर्स पर युनिट एरिया लिहितो. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी बट प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. आता प्रश्न पडतो, फोर्स जर वेक्टर क्वांटिटी असेल तर प्रेशर ही स्केलर क्वांटिटी का आहे? फोर्स पर युनिट एरिया म्हणजे प्रेशर असेल अँड इफ फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी देन प्रेशर मस्ट बी अ वेक्टर क्वांटिटी. पण तसं नाही आहे. आपण प्रेशरची डेफिनेशन करताना एक पॉईंट असा म्हटलेला होता, प्रेशर इज डिफाईन्ड ॲज द नॉर्मल फोर्स पर युनिट एरिया. कुठल्याही एरियावर नॉर्मली ॲक्ट होणाऱ्या फोर्सला प्रेशर असं म्हटलं जातं. व्हॉट इज मीन बाय नॉर्मल फोर्स? अ फोर्स विच इज परपेंडिकल टू द एरिया. मग ज्यावेळेस आपण प्रेशर काढत असतो देर इज ओनली वन डिरेक्शन फॉर द फोर्स, दॅट इज परपेंडिक्युलर डिरेक्शन. त्या एरियावर फोर्स हा नेहमीच परपेंडिक्युलर राहणार आहे. देर इज नो चेंज इन द डिरेक्शन ऑफ द फोर्स. कुठेही आपण प्रेशर कॅल्क्युलेट करायला गेलो, मोजायला गेलो तर त्या ठिकाणी आपण प्रेशर हे फोर्स पर युनिट एरिया असंच मोजणार आहोत. मग हा फोर्स नॉर्मली असणं गरजेचं आहे. मग नॉर्मली असलेला फोर्स म्हणजे तो एकाच दिशेला लागणार आहे. सो प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. आय होप सो की प्रेशर ही स्केलर क्वांटिटी का आहे हे तुम्हाला समजलेलं असेल. तर त्याचं कारण आहे प्रेशर इज द नॉर्मल फोर्स पर युनिट एरिया. फोर्स हा नेहमीच नॉर्मली ॲक्ट होतो आहे, म्हणजे त्याला एक ठरलेली दिशा आहे विच इज नॉर्मल ऑर परपेंडिक्युलर टू द सरफेस. म्हणजे त्याची एक दिशा फिक्स झालेली आहे, त्याची दिशा चेंज होत नाही. सो प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. या ठिकाणी आपण या पहिल्या लेक्चरचा शेवट करत आहोत. थँक्स फॉर वॉचिंग. आजचं हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर या लेक्चरला लाईक करायला विसरू नका आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. याचबरोबर जर तुम्ही बेल आयकॉन क्लिक केली तर तुम्हाला पुढील व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन प्राप्त होऊ शकतील. थँक्यू.